आज वेगळंच गोष्ट सांगणार आहे, की मी लहान असताना आजोबांकडे थोडंसं ज्योतिष शिकले होते. त्यांना आवड होती, त्यामुळे मी त्यांच्याबरोबर बसायचे आणि थोडंफार शिकले होते. तर वाराप्रमाणे रंग घालायचे. म्हणजे ग्रह हे आपले सगळे जे आहेत त्याच्यावरून आपले वार ठरलेले आहेत पंचांगामध्ये आणि प्रत्येक ग्रहाचे कलर पण ठरले आहेत. तर मी त्याप्रमाणे करतीये. तर मी काय करते, सोमवारी पांढरा, मंगळवारी ऑरेंज किंवा कोरल किंवा मंगळाचा थोडासा तो कलर, बुधवारी आपल्या बुधाचा ग्रीन कलर, गुरुवारी गुरुचा म्हणून फिक्कट पिवळा कलर, अगदी फिक्का पिवळा आणि शुक्रवारी डायमंड असतं. म्हणजे शुक्रवारचा वार म्हणजे शुक्र साधारण आपण डायमंड घालतो त्या दिवशी. तर शुक्र हा डायमंड समजला जातो म्हणून 7ही वारातला कुठलाही 7ही रंगातला कुठलाही कलर आपण घालू शकतो. आणि शनिवारी काळा किंवा निळा शनीचा आणि रविवारी गुलाबी किंवा ऑरेंज तोही छान दिसतो. तर मला ती आवड निर्माण झाली बरं का. मीच माझं ठरवलं, की आपण हे असे वाराप्रमाणे कपडे घालायचे. म्हणजे माझा दिवसही छान जातो. आणि अहो रिटायर झाल्यावर एरवी ऑफिसला जाताना ठीक आहे आपण काही ना काही आवडीचं घालून जातो. पण रिटायर झाल्यावर काय करावं? तर मला वाटतं स्त्रिया काय, मुलं काय, मुली काय, पुरुष काय, सगळ्यांनी असे जर वाराप्रमाणे कपडे घातले, तर बघा बरं तुम्हाला जरा छान वाटतं की नाही? लाइक एंड सब्सक्राइब.